नमस्कार मंडळी, स्वागत आहे का मिनी ब्लॉग मध्ये। तर मंडळी, आजची व्हिडिओ ना जरा वेगळे असणार आहे। तर आजची व्हिडिओ ना क्रिकेट वरून असणार आहे। तर मी पण क्रिकेट प्रेमी आणि तुम्ही जर क्रिकेट प्रेमी असाल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करून द्या। तर आपण अशा या क्रिकेटरला भेटणार आहे आज की त्यांनी ग्रामीण क्रिकेट आणि शहरी क्रिकेट दोन्ही पण खेळलेत आणि गाजवले पण आहेत। त्यांची खूप दिवसापासून एक इच्छा होती की मला तुझ्या व्हिडिओ मध्ये घे। चला आता आपण त्या क्रिकेट प्रेमी सोबत बोलणं करू। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। आपण क्रिकेट बद्दल थोडी माहिती विचारू, त्यांची जीवनशैली कशी काय आणि त्यांनी कधीपासून क्रिकेट चालू केलं। मला पण क्रिकेटची आवड आहे आणि त्याला पण क्रिकेटची आवड आहे, त्यामुळे ही व्हिडिओ आपण क्रिकेट। मी शाळेत असताना क्रिकेटला सुरुवात केली। त्यावेळेस रबर बॉल आम्ही खेळायचो। त्याच्यानंतर टेनिस आला, टेनिस बॉल आम्ही खेळायचो। गावातल्या भरपूर अशा मॅचेस आम्ही खेळलो। त्याच्यानंतर मी कालांतराने मुंबईला गेलो। तिकडलं कसं सिमेंट असल्यामुळे ना बॉल बरोबर बॅटवर यायचा। आमच्याकडे तिकडं मी एकदम फेमस, म्हणजे एकदम इकडल्यापेक्षा तिकडे जास्त क्रिकेट खेळलो। युट्यूबनी सुरुवात ती लाकडी बॅट पासून केली असेल, जे वेळेस आपण सायरीची बॅट म्हणतो जुन्या काळातली, ती पासून तर माणूस 70 बॅट किंवा सीझनच्या ज्या बॅट असतात। तर मला एक विचारायचं आहे, अजून पानामध्ये प्रत्येकाला क्रिकेटचीच आवड लागते, मान्य करतोय, पण दुसऱ्या पण फील्ड होत्या बरोबर। तर मग तुम्हाला कोणत्या प्लेअर कोण असं वाटलं की मला नाही आज क्रिकेटच खेळायचंय, मला त्यांच्यासारखे बनायचंय? मला एक प्लेअर असा आवडायचा ना, तर त्याच्याकडे बघून मला असं वाटायचं ना का बाबा खरंच याच्यासारखं आपल्याला शॉट मारता आले पाहिजे। मला वीरेंद्र सहवाग हा एवढा आवडायचा ना, कारण का पहिल्या बॉलवर तो 6 मारायचा। तशीच पद्धत मी आजपर्यंत हे केली। पहिल्या बॉलवर 6 मी कम से कम 70% तरी आज मॅच मध्ये आहे ना, पहिल्या बॉलवर 6, दुसऱ्या बॉलवर जरी आउट झालो असेल ना तरी पहिल्या बॉलवर 6 माझा हायच फिक्स मारण्याची क्षमता। तर तुमची जी खेळण्याची शैली आहे ती दुय्यम भागाची, म्हणजे तुम्ही बॉलर पण आहात आणि बॅट्समन पण आहात। तर असा इंटरनॅशनल बॉलर आहे का मला वाटतं की मी त्याच्यासारखीच बॉलिंग करावा? त्यावेळेस शोएब अख्तरकर बघून असं वाटायचं ना, तुझी ऍक्शन पेस। मी आहे ना बॉलिंग करताना माझ्याकडे एवढा पेस होता। अजून पण तुम्ही गावात जाऊन विचारा, तुझ्या जे प्लेअर असतात ना त्यांना विचारा याची बॉलिंग कशी होती, काय होती, तुम्ही विचारू शकता त्यांना। जॉबचं फॅमिली प्लस क्रिकेट, मेन तर आवड क्रिकेट, पण फॅमिली पण सोडू शकत नाही आणि जॉबला पण जाण्याचं सोडू शकत नाही। तर आवड असल्यावर ना सवड बरोबर निघते। अजून एक तुम्हाला विचारायचं आहे की अशी गोष्ट आहे की कोणताही खेळ असो, क्रिकेट असो कोणताही खेळ असो, त्या एक खेळामध्ये एक प्लेअर कोणत्या तरी एका मॅचमध्ये झळकत असतोय, म्हणजे ती जी इनिंग असते लोकांच्या नजरेमध्ये ती पारी चांगली ठरली जाते आणि त्या पारीमुळे आपण ओळखला जातोय। तर तुम्हाला असं कोणतरी एक क्षण आठवतोय का नाही या मॅच मध्ये आपण चांगले षटकार मारले होते, चांगली मॅच? चांगलं आठवतंय, एक शेंडीला मॅच होती कॉलनीमध्ये, विरुद्ध कातळापूर होती, तो संघ एवढा टॉपला होता तेव्हा, आणि काळूला 3 बॉलात 3 6 तेव्हा तिथे लावले होते, म्हणजे स्पीच एकदम लेवलला होते। 3 ला 3 6 मारले। ती मॅच आम्ही हारलो, तरी मला तिथं मॅन ऑफ द मॅच त्यांनी पुरस्कार केले होते। तर मित्रांनो, आता इथंच थांबूया, कारण का जर बोलत राहिलो, बोलायला अजून खूप काही आहे, पण जर बोलत राहिलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल। तर आता इथंच थांबू, पण तुम्ही क्रिकेटची जी आवड आहे ना, क्रिकेट आपलं पुढे गेलं पाहिजे, ग्रामीण क्रिकेट पण आणि शहरी क्रिकेट पण। तर चला आता लास्ट भेट घेऊ यांच्यासोबत, एकदम गळ्यात पण भेटू, चला ओके, चला बाय बाय। भेट क्रिकेटर सोबत झाले म्हणजे त्यांची षटकार पण बघून जा। वेगाचा बेताज बादशाह, रफ्तार का सौदागर, गतीवर स्वार होत असताना